मृणालताई गोरे जो ब्रिज आहे त्याचं काम 2018 साली मुंबई महानगरपालिकेने MEPL ज्ञान या कंपनीला देण्यात आलं. मागणी की हा ब्रिजची जी लांबी होती ती 90 मीटरनी कमी करण्यात आलेली आहे. तरी पण यांचा कॉन्ट्रॅक्टिव्ह चार्ज वाढलेला कसा आहे? 40 कोटीने पैसे वाढलेले आहेत. हे आमचे करदात्यांचे पैसे आहेत, ते वाढले कसे? जर हे मूळ आराखडा जर 840 मीटरचा असताना जर याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि लांबी कमी करण्यात आली तर खर्च वाढला कसा, हा आमचा पहिला प्रश्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी ही आहे की ह्या सर्व MEPL ज्ञान, कन्स्ट्रुमा कन्सल्टन्सी व TPF इंजिनिअरिंग यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यांची चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. मृणालताई गोरे एक्सचेंज म्हणजे 2 दिवसापूर्वी जे उद्घाटन झालेलं आहे, सन्माननीय महापौरांनी जे उद्घाटन करून 2 दिवसापूर्वी केलेलं आहे, तुम्ही बघाल त्या ब्रिजची हालत पूर्ण निकृष्ट दर्जा बांधकाम ब्रिजवर जारी केलं तुम्हाला दिसतंय तिकडे. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहोत मृणालताई गोरे जो उड्डाण पूल जो नवीन बनलेला आहे, जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे तिथून लिंक रोडला जोडला जातो. खूप वर्षापासून हे काम थांबलेलं, ते काम पूर्ण झालेलं आहे, पण काही मनसेचे काही लोक इकडे आलेले आहेत. आपल्याबरोबर संदेश देसाई सर आणि वीरेंद्र जाधव सर आहेत. संदेश देसाई जे वर्सोवा विधानसभाचे अध्यक्ष आहेत, वीरेंद्र जाधव साहेब हे उपाध्यक्ष आहेत. आपल्याबरोबर आले तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की विषय काय आहे एक्झॅक्टली. मृणालताई गोरे जो ब्रिज आहे त्याचं काम 2018 साली मुंबई महानगरपालिकेने MEPL ज्ञान या कंपनीला देण्यात आलं. 2018 पासून 24 महिन्यात पूर्ण करायचं होतं, परंतु आता जवळजवळ 8 वर्षांनी या ब्रिजचं काम निकृष्ट दर्जाचं करून या कंपनीने मुंबई महानगरपालिकेला हँडओव्हर केलेलं आहे. आणि ज्या वेळेला हे हँडओव्हर केलं त्यावेळेला ह्या संपूर्ण ब्रिजची जी लांबी होती त्या लांबीवर आधारित याची किंमत जवळजवळ 209 कोटी होती आणि नंतर तो 40 कोटी वाढून 43 कोटी वाढून तो जवळजवळ 247 कोटीपर्यंत गेला. आणि त्यानंतर एवढा मोठा खर्च वाढल्यानंतर ह्या ब्रिजची गंभीर बाब म्हणजे ह्या ब्रिजची लांबी मात्र 90 मीटरने कमी करण्यात आली 2022-23 साली व याच्या आराखड्यामध्ये पण चेंजेस करण्यात आले. जर हे मूळ आराखडा जर 840 मीटरचा असताना जर याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि लांबी कमी करण्यात आली तर खर्च वाढला कसा, हा आमचा पहिला प्रश्न आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो ह्या सर्व ब्रिजच्या प्रोजेक्टसाठी TPF इंजिनिअरिंग हे तांत्रिक सल्लागार होते. एवढं निकृष्ट दर्जाचं काम केलं असताना पालिकेने त्यांना, मुंबई महानगरपालिकेने 1,94,00,000 फीस दिली. ती का दिली? तसेच यांची फेर तपासणी जी कंपनी होती ती कन्स्ट्रुमा कन्सल्टन्सी म्हणून होती. त्यांना हा अहवाल द्यायचा होता की या ब्रिजचं काम नीट झालं किंवा कसं झालं ते. पण त्यांनी काय अहवाल दिला आणि त्यांना पालिकेने जवळजवळ 58 कोटी हे करदात्या मुंबईकरांचे दिलेले आहेत. तर आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी ही आहे की ह्या सर्व MEPL ज्ञान, कन्स्ट्रुमा कन्सल्टन्सी व TPF इंजिनिअरिंग यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यांची चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आपल्याबरोबर वीरेंद्र जाधव सर आहे. सर, काय बोलणार आजच्या ह्या विषयावरती? मृणालताई गोरे एक्सचेंज म्हणजे 2 दिवसापूर्वी जे उद्घाटन झालेलं आहे, सन्माननीय महापौरांनी जे उद्घाटन करून 2 दिवसापूर्वी केलेलं आहे, तुम्ही बघाल त्या ब्रिजची हालत पूर्ण निकृष्ट दर्जा बांधकाम ब्रिजवर जारी केलं तुम्हाला दिसतंय तिकडे. आमची एवढीच मागणी आहे की हा ब्रिजची जी लांबी होती ती 90 मीटरनी कमी करण्यात आलेली आहे. तरी पण यांचा कॉन्ट्रॅक्टिव्ह चार्ज वाढलेला कसा आहे? 40 कोटीने पैसे वाढलेले आहेत. हे आमचे करदात्यांचे पैसे आहेत, ते वाढले कसे? दुसरी गोष्ट म्हणजे ह्या 2 ठिकाणी इथे 2 कंपन्या आहेत. तिथे तांत्रिक सल्लागार म्हणून एक इंजिनिअरिंग कंपनी आणि 2 कंपन्या तुम्ही अपॉइंट केलेले आहेत. त्यांचे पण 200 कोटी ते रुपये त्यांनी हे केलेले आहेत. ते कसे झालेले आहेत? पण तुम्ही बघाल त्याची एकदम निकृष्ट दर्जा काम झालेलं आहे. जे तुम्ही फोटो घेऊ शकता. या ठिकाणी बघू शकता की हे जे काम झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हात जाऊ शकतो. एखाद्या वेळेला या ठिकाणी अगर बाईक वगैरे इथून जात असेल तर बाईक स्लिप होण्याचा चान्स आहे, असं इकडच्या लोकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता की या ठिकाणी हे जे बनवलेलं आहे हे बंद नाही केलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय आता वायर टाकली आहे, काय टाकले आम्हाला माहीत नाही, पण कशा प्रकारे या ठिकाणी काम केल्याने ह्याचा विरोध मनसेकडून केला जातोय. हा विरोध व्यक्त करण्यासाठी आज हे या ठिकाणी सगळे मनसेचे कार्यकर्ते आलेले आहेत. लोकांचं म्हणणं आहे की, सर्वांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे काम झालंय ते निकृष्ट दर्जाचं झालंय आणि ज्यांनी हे काम केलं त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, असं या
कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रशासनाकडून जे चुकीच्या पद्धतीने काम केलेलं जात आहे त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सोशल मीडिया सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.